नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे। तर आज पाहणार आहोत आपण बटाट्याची रेसिपी। त्यासाठी आपण घेतला आहे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, 2 टोमॅटो, 2-3 लसणाच्या कुड्या, कोथिंबीर आणि असा बटाटा छिलून आणि चिरून घेतलेला आहे। तो पाण्यात ठेवलेला आहे त्यामुळे तो काळा पडणार नाहीये। आता बटाट्याची भाजी करण्यासाठी आपण पातेल्यात 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। बटाट्याच्या भाजीला चांगली तर्री येण्यासाठी आपण जास्त तेल टाकले। मोहरी टाकली, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, कांदा टाकलेला आहे। हा कांदा थोडासा लालसर होतो तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा। कांदा लाल झाल्यानंतर आपण हे लसूण वाटून घेतलेला आहे, कुटला आहे चांगला, तो पण याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। चांगला खरपूस वास येऊपर्यंत सगळं परतून घ्यायचं। त्याचा फोडणीचा चांगला वास सुटलेला आहे। त्यात आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, कढीपत्ता पण परतून घ्यायचा। पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, हे सगळं परतून घ्यायचं। टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। थोडी कोथिंबीर टाकून द्यायची। थोड्या वेळ परतून घ्यायचे, 2 मिनिटासाठी। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। मी याच्यात अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, परतून घ्यायचं। आपण जे बटाटे चिरून आणि चिरून घेतलेले पाण्यात ठेवलेले 2 ते 3 बटाटे घेतले, एकत्र करून परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं असंच परतून घ्यायचं। 2 मिनिटं परतून झाल्यानंतर त्याच्यात 1 ग्लासभर पाणी टाकून घ्यायचं। चांगलं शिजवून घ्यायचं। अशा प्रकारे आता आपले बटाटे शिजवून झालेले आहेत। त्याआधी आपल्याला थोडंसं 2-3 चमचे असं शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हे 2-3 मिनिटं असे उकळून घ्यायचे। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।